गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणपती मूर्ती विक्रीसाठी सिडको परिसरातील विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या गाळ्यांचा लिलाव आज सिडको विभागीय कार्यालयात पार पडला। विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या उपस्थितीत झालेल्या या लिलाव प्रक्रियेला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी गाळे घेण्यासाठी व्यापाऱ्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही। पवननगर परिसरात 15 गाळे उपलब्ध करून देण्यात आले होते। यासाठी सरकारी बोली रक्कम 21,175 रुपये ठेवण्यात आली होती। 14 सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरण रस्ता अथवा पॅसेज असलेल्या पृष्ठभागावर तात्पुरते शेड स्टॉल गाळ्यासाठी खोदाई करण्यास परवानगी नाही। यापैकी केवळ 3 गाळ्यांचा लिलाव झाला, तर राजे संभाजी स्टेडियम परिसरात 15 गाळे उपलब्ध असून सरकारी बोली रक्कम 8,140 रुपये होती। या ठिकाणी तब्बल 11 गाळ्यांचा लिलाव झाल्यानं सर्वाधिक प्रतिसाद मिळाला। धामणे मैदान परिसरात 10 गाळे उपलब्ध होते। यासाठी सरकारी बोली रक्कम 7,260 रुपये निश्चित करण्यात आली होती, मात्र यापैकी केवळ एकाच गाळ्याचा लिलाव झाला। दरम्यान छत्रपती शिवाजी चौक, भाजी मार्केट आणि मोकळे मैदान परिसरातील 6 गाळ्यांसाठी एकही बोली लागली नाही। यामुळे या ठिकाणी एकही गाळा लिलावात गेला नाही। सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। यावेळी नाशिक महापालिकेचे अजय साळवे तसेच MTS विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। गणेशोत्सवाच्या काळात मूर्ती विक्रीसाठी अधिकृत जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं महापालिकेनं ही लिलाव प्रक्रिया राबवल्याचं सांगण्यात आलंय। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, सिडको।